हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचं काय होणार याची चर्चा। शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असं अंकुश काकडेंचं मोठं वक्तव्य। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा येणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांची मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी घेतली भेट। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती। तर एनसीपी अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडे सोपवण्यात येणार असल्याची देखील माहिती। अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कुणाला द्यावी यासाठी आज मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यामुळे पक्षाकडून नावे देण्याची शक्यता। रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का। राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेले 7 नगरसेवक अपात्र। कायद्यानं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान, 9 तारखेला मतमोजणी। अजितदादांच्या निधनामुळे आगामी निवडणूक तारखांमध्ये बदल। मालाड रेल्वे स्थानकावर शिक्षकाच्या हत्येमध्ये वापरण्यात आलेला चिमटा लोहमार्ग पोलिसांनी केला जप्त। आरोपी शिंदेने चिमटा ब्रिजवरून दिला होता फेकून। जळगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरात ऐतिहासिक भाव। जीएसटी सह सोन्याचा दर 1,82,000 तर चांदी 4,05,000 एकाच दिवसामध्ये सोन्यात 14 तर चांदीच्या दरात 24,000ची वाढ। कोणत्याही क्षणी अमेरिका करू शकते इराणवर हल्ला। समुद्रात 10 लढाऊ जहाज आणि अनेक मिसाईल तैनात। प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनेही केली आहे मोठी तयारी। आयसीसीच्या कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तान नमलं। पीसीबीचा बहिष्काराचा पवित्रा मागे। 2 फेब्रुवारीला श्रीलंकेला पाक संघ रवाना होणार असल्याची सूत्रांची माहिती। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। रात्री उशिरा हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत या भेटीत विनंती करण्यात आल्याची देखील माहिती आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेलांकडे सोपवली जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। कारण उपमुख्यमंत्री पद हे अजित पवारांकडे होतं, ते आता रिक्त होईल आणि मग ते उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांना द्यावं अशा बाबतीची ही बैठक झाल्याची एक माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी घेतली आणि हा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी। वैभव, अजितदादांचं अकाली निधन झालं आणि आता या सगळ्या राजकीय घडामोडी घडतायत, काय तिथून माहिती समोर येते? प्रियंका, काल रात्री उशिरा अजितदादा यांच्यावरती अंत्यसंस्कार केल्यानंतर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांची बैठक झाली, ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे होते, हसन मुश्रीफ होते, सुनील तटकरे होते।
आणि या सगळ्यांमध्ये जी चर्चा झाली त्यानुसार अजित पवार यांच्याकडे असलेली उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती सुनेत्रा पवार यांना द्यावी, तर जे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झालंय अजितदादांच्या जाण्यानं त्याची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेलांकडे द्यावी. त्यासाठी लवकर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवावी अशा संदर्भानं चर्चा झालेली होती. आणि त्यानंतर लगेच तातडीनं धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ जे आहेत ते मुंबईला रवाना झाले. रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं राष्ट्रवादीच्या कोट्यातून अशा पद्धतीची मागणी केली. अजितदादांच्या जागेवरती सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करावं या संदर्भातली चर्चा जी आहे ती झाली. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी जी आहे ती द्यावी असा निर्णय जो आहे तो जवळपास निश्चित झालेला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे मात्र कुठेच दिसलेले नाहीत. नेमकं काय करायचं किंवा काय करायचं नाही, आता विलिनीकरण होईल का खरंच, कारण हे विलिनीकरण करायला ज्यांचा विरोध होता तेच अजित पवारांच्या नंतर आता सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील हे आता नेमकं काय निर्णय घेतात, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होतं का, हे नंतरचे मुद्दे असतील. मात्र तुर्तास सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी करण्यासाठी रात्री उशिरा धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बरोबर आहे वैभव. आता आणखी काय घडामोडी घडतात, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही होणार या नंतरच्या घडामोडी आहेत, पण आत्ताची महत्त्वाची ही बातमी आहे की उपमुख्यमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात यावं अशी एक बैठक काल झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र शोक सागरात बुडालाय. त्यामुळेच आता अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळीकीची सुरुवात केलेली त्याचं आता काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामध्येच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांनी एक दावा केला आणि त्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय. बऱ्याच मीटिंग्स आदरणीय दादांबरोबर झाल्या. साहेबांच्या सूचनेप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या विनंतीला सुद्धा धरून आम्ही पण विनंतीसारखी करत होतो की दोन्ही पार्टीचं नुकसान होतं, आपण एकत्र राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बऱ्याच मीटिंग्स झाल्या होत्या आणि दादांची पण संमती त्या सगळ्या बाबतीत मिळालेली होती. आता अलीकडच्या काळात सुद्धा गोविंदबागला मीटिंग झाली, त्याच्यात मला तर प्रदर्शनात पूर्ण त्यांनी त्यावेळी फिरवलं. आता सगळं झालं होतं आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषद सुद्धा घड्याळीवर लढतो आहोत, तुतारीच्या ऐवजी घड्याळीवर लढतो आहोत. हे त्याचंच एक मोठं पाऊल होतं. आणि जिल्हा परिषदा झाल्यानंतर काही कायदेशीर बाबी होत्या की खासदार आमदार हे जे काही पदसिद्ध पदं आहेत हे जे निवडून आलेले, तर ते मर्जिंग होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही कायदेशीर अडचण येऊ नये हा त्यातला महत्वाचा भाग होता. तर सगळं तपासून योग्य ते निर्णय जिल्हा परिषदच्या नंतर होणार होते. मला राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळेस दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही. खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया. तुम्ही अनेकांनी प्रश्न विचारले, त्यावेळी प्रत्येकानं मी हेच सांगितलं होतं, वेट अँड वॉच. खरं तर अवघ्या काही कालावधीनंतर ही गोष्ट कशा पद्धतीने पुढे न्यायची याचा दादांचा स्वतःचा प्लॅन तयार होता आणि दादांची ही इच्छा होती. पण आता दादांची ती इच्छा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुटुंब म्हणून एकत्र यावं, एकत्र काम करावं ही जी इच्छा होती, ही कशी पुढे न्यायची त्याबद्दल आता आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की
दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. तर प्रणाली, अगदी 2च दिवस झालेत अजितदादांचं अकाली निधन झालंय. या सगळ्यांमध्ये राजकारणाबद्दल चर्चा करणं खरं तर योग्य वाटत नाही, पण काही गोष्टी या टाळता येण्यासारख्या नाहीयेत. बऱ्याच चर्चा होत आहेत. नेमक्या काय घडामोडी घडतायत? खासदार अमोल कोल्हे यांनी जे वाक्य त्यांच्या प्रतिक्रिया देताना वापरलं ते अगदी खरं आहे. कारण केवळ राजकीय क्षेत्रातलीच लोकं नाही तर पत्रकार म्हणून आम्हाला सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे अजितदादांच्या बाबतीमध्ये हा संपूर्ण भयंकर प्रकार घडण्याच्या पूर्वी अजितदादा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचे नेते यांच्या वारंवार बैठका झालेल्या होत्या, भेटीगाठी चाललेल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या दृष्टीनं या भेटीगाठी चाललेल्या होत्या. त्याचबरोबर आत्ता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा घड्याळाच्या चिन्हावर लढावा यासाठी म्हणून सुद्धा या सगळ्या भेटीगाठी झाल्या होत्या. या सगळ्यांना खरं तर सुरुवात फार पूर्वी झालेली होती. नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुठेतरी हे स्पष्ट झालेलं होतं की अजितदादांच्या मागे जनता आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला त्यावेळेला कमी यश मिळालं होतं, अजितदादांच्या पक्षाला जास्त यश मिळालं होतं. अशा परिस्थितीत जेव्हा दोन्ही पक्ष एकत्रित येतील तर दोन्ही पक्षाच्या निमित्तानं राज्यामध्ये एक मोठी ताकद निर्माण होऊ शकते आणि ती भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीच्या चर्चा या दोन्ही पक्षांमध्ये सुरू होत्या आणि म्हणूनच दोन्ही पक्ष पुन्हा एक करण्याच्या दृष्टीनं अनेक बैठका झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये अनेक टप्प्यांवर चर्चा झालेली होती. असं असताना अजितदादांच्या अकाली जाण्यामुळं त्याला संपूर्ण या चर्चांना आता खीळ बसलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. येत्या काळामध्ये या चर्चा कशा होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु हे दोन पक्ष एकत्रित यावं या दृष्टीनं ज्या चर्चा सुरू होत्या त्या बऱ्याच पुढे गेलेल्या होत्या. आता मात्र एक मोठी अडचण अशा पद्धतीनं निर्माण झालेली आहे की दोन्ही गटांमध्ये अशी काही मंडळी आहे, विशेषतः अजितदादांच्या पक्षामध्ये अशी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत ज्यांना या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्रित व्हावं असं वाटत नाही. कारण आत्ताच्या घडीला ते सत्तेमध्ये आहे, त्यामुळे सत्तेचे सगळे लाभ किंवा सत्तेच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते उपभोगतायत आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा नुकसान त्या दृष्टीनं व्हावं असं त्या नेते मंडळींना वाटत नाही. आणि त्यामुळं समजा जर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक झाली आणि नेतृत्व शरद पवार पक्षातल्या महत्त्वाच्या व्यक्तींकडे गेलं तर अशा वेळेला भूमिका काय होते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणूनच या दृष्टीनं आता ही जी चर्चा होती दोन पक्षांना एकत्रित करून पुढे वाटचाल करण्याची ती काही इतक्या लवकर पार पडेल असं वाटत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्ताच्या घडीला अचानक हा एवढा मोठा धक्का बसला असल्यामुळे अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती, अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची पदं या सगळ्यांचं आता वाटप कशा पद्धतीनं होईल आणि ते वाटप म्हणजे ती खाती कोणाकडे दिले जातील, ती पदं कोणाकडे जातील या दृष्टीनं राष्ट्रवादीला अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीला आत्ताच्या घडीला विचार करणं हे त्यांचं प्राथमिक काम आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आज दिवसभरामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील असं दिसतं आहे. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे की या दोन पक्षांच्या एकत्रीकरणाची जी चर्चा होती ती चर्चा आता लांबणीवर पडते की काय अशी एक शंका यातून निर्माण होतीये. बरोबर आहे प्रणाली. आता काय सगळ्या घडामोडी घडतायत जाणून घेणार आहोत तुमच्याकडून वेळोवेळी. धन्यवाद माहितीसाठी.